रोहित पवार हे अजित पवारांच्या मृत्यूचा विषय इतका लावून धरतायत आणि त्या दरम्यान त्यांची ईडीची प्रकरणं सैल होत आहेत किंवा त्यातनं ते निर्दोष जात आहेत. नाही, आता काय झालं माहितीये का, एक विशिष्ट काही लोक आहेत. आता मी नवीन पिढीतला राजकीय व्यक्ती आहे. मला सूर्यवंशी आवडतो ना, त्याचं बॅटिंग आवडतं. मग तुम्ही क्रिकेटचा रेफरन्स दिला, त्याची जी स्टाईल आहे ती काय टिपिकल स्टाईल नाही आहे. त्याची स्टाईल ही आक्रमक स्टाईल आहे. मला धोनी आवडतो. धोनीली सुद्धा याच्या आधी काय असं टकटुक तसं नाही, त्याला एक वेगळे वेगळे शॉट्स तिथं आणले. मला द्रविड सुद्धा आवडतो. त्यामुळे आम्ही फक्त काय करतो, एकच स्टाईल घेऊन चालत नाही, आम्ही कॉम्बिनेशन करतो. पण आता होतं असं की काही नेते फार मोठं मन असतं. आता चव्हाण साहेबांचं मन मोठं होतं म्हणून पवार साहेबांसारखा एक व्यक्ती पुढे आला. पण आता होतं असं की नवीन पिढीतले जर आमदार नाहीतर नेते काय ते करण्याचा प्रयत्न करत असेल, आक्रमक असतील, ते कम्पेअर काय करतात, अरे माझ्या टाईममध्ये मी नव्हतो आक्रमक, असं मोठ्या नेत्यांवर बोलत नव्हतो. अरे पण त्यावेळेस मोठे नेते चुकतच नसतील, आता चुकत असतील तर आम्ही बोललं पाहिजे. त्यामुळे माझा हा जो स्वभाव आहे तो काही लोकांना आवडतो, काही लोकांना आवडत नाही. आता राहिला अजितदादांचा विषय, माझ्या मनात शंका आहे. तुम्ही आता या महाराष्ट्रामध्ये कुठेही जावा, लोकांना विचारा तुमच्या मनात शंका आहे का, लोक म्हणतील हो आमच्या मनात शंका आहे. बरं, आपल्याला संविधानाने काय हक्क दिला आहे, जर तुमच्या मनामध्ये शंका असेल बोलून दाखवा, दाखवली बोलून. आता ह्याच्यात चुकीचं काय, आता मी राजकारणामध्ये काम करतो, माझ्या काकांच्या बद्दल मला शंका आहे, माझ्या नेत्यांबद्दल मला शंका आहे. मनामध्ये शंका ठेवून जर मी तोंडावर बोट ठेवून शांत बसलो आणि उद्या जर तुमच्यातलाच एक कुठला तरी पत्रकार माझ्याकडे आला की माझ्यावर अन्याय झाला, एखादी महिला आली माझ्यावर अन्याय झाला, एखादा शेतकरी आला, एखादा युवा आला, तर मला तुम्ही सांगा काकाच्या बाबतीतच मी शांत बसलो तर त्या गरीबाच्या ज्याचं काही माझी ओळख नाही, रक्ताचं नातं नाही, त्याबद्दल मी शांत बसणार का? बसू शकतो ना. कारण मी इकडेच काय करू शकलो नाही तर तिथे. त्यामुळे मी जी भूमिका घेतलेली आहे, माझ्या मनात शंका आहे, शंका घातपाताचीच आहे. आणि माझी इच्छा एवढीच आहे की तुम्ही त्या पद्धतीने त्याचं म्हणजे पारदर्शक पद्धतीने तुम्ही त्याचं शंकेचं निरसन करा.